9 ग्रहांच्या पायऱ्या होत्या बाबा. किती? 9 ग्रहांच्या. रावण ज्या सिंहासनावरती बसायचा त्या सिंहासनाला 9 ग्रहांच्या पायऱ्या होत्या. शनीच्या डोक्यावरती पाय ठेवून रावण त्या ठिकाणी सिंहासनावरती बसायचा. इतका रावण बलाढ्य होता. रावण जर कधी नदीवरती जर फिरण्याकरता गेला बाबा, तर त्या नदीवरती फिरण्याकरता गेला. आता आपण टोपी घालतो वारकरी, तेव्हाच्या काळामध्ये राजे लोक मुकुट घालायचे. मुकुट घालायचे. रावण नदीवरती गेल्यानंतर आपल्या डोक्यातला सोन्याचा मुकुट काढायचा, नदीत फेकून द्यायचा. घरी आल्यानंतर दुसरा मुकुट घालायचा. इतका रावण त्या ठिकाणी श्रीमंत होता. आता तो मुकुट म्हणजे सोन्याचा होता. आपल्याकडे मोटरसायकलवरती आपली टोपी उडाली, आपण 4 किलोमीटर मागे जातो बाबा. आपण रावणाची बराबरी करायची नाही. म्हणून इतका बलाढ्य रावण असून सुद्धा त्या पंढरपुरातल्या मालकाने यमाला सांगितलं. कोणाला? यमाला. जा रावणाला घेऊन या. आणि बरोबर दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी त्या ठिकाणी रावणाला सुद्धा जावं लागलं. म्हणून पैसा अजून इथं चालत नाही, रावणाला सुद्धा जावं लागलं. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, शरीर जात आगवी हे नाशिवंत स्वभावी आणि म्हणून यात वाजून जावे पंडुकुमार. रावणाला सुद्धा जावं लागलं. रावण एवढा आपण श्रीमंत रे. आता एखादा म्हणशील बाबा आमच्याकडे माझ्या घरात माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर आहे, भावाचा मुलगा डॉक्टर आहे. अहो किती डॉक्टर असू द्या, या सृष्टीमध्ये या जगामध्ये सगळ्यात 1 नंबर श्रीमंत त्याचं नाव डान्सर 1 नंबरचा. तुम्ही आजही गुगलला सर्च करा तरुण मुलं, मायकल जॅक्सन नाव टाकायचं, 1 नंबरचा त्या ठिकाणी डान्सर होता. पैसा पाणी सर्व होतं. त्याने इच्छा केली आपण 150 वर्ष जगायचं. किती? 150 वर्ष. त्यानं 50 डॉक्टर आपल्या सेवेला आणून ठेवले. किती? 50. आणि 50 डोनर आणून ठेवले. डोनर म्हणजे दान देणारे, अवयव दान देणारे. हात खराब झाला हात देणारा माणूस, दाढ खराब झाली दाढ देणार. अशी 50 डॉक्टर आणि 50 डोनर अशी 100 लोक त्याच्या सेवेला आणून ठेवले आणि 150 वर्ष जगायची इच्छा प्राप्त केली. पण आमचा भगवंत इतका चतुर आहे. डॉक्टर जीवाला वाचू शकतो पण कुठपर्यंत बाबा? जोपर्यंत या आता आत्मा आहे तोपर्यंत. हे शरीर जोपर्यंत धगधग धगधग करतो तोपर्यंत. आता मला सांगा, इथला जीवच काढून नेल्यानंतर डॉक्टर काहीच करू शकतो? डॉक्टर जीवाला वाचू शकतो पण कुठपर्यंत? जोपर्यंत या आता आत्मा आहे तोपर्यंत. आणि जर डॉक्टर जर जीवाला वाचवत असते बाबा, तर या कोरोनामध्ये कितीतरी डॉक्टर लोक मिळले हे तुम्हाला माहिती. म्हणून इथं डॉक्टर जीवाला वाचू शकत नाही. म्हणून आमचे तुकोबराय सांगतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. जर डॉक्टर जीवाला जर वाचवत असता तर इथं देवा लोकांनी देवाची मंदिरे बांधली नसती, डॉक्टरची मंदिरं बांधली असती. म्हणून इथं डॉक्टर जीवाला वाचू शकतो पण कुठपर्यंत? जोपर्यंत ते हातात नाही तोपर्यंत. त्या मायकल जॅक्सनचा जीवच काढून नेला. आता डॉक्टर असून काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावेने म्हणून यात वाजून जावे पंडुकुमार. इथं डॉक्टर असून चालत नाही, इथं पैसा असून चालत नाही. इथं आल्यानंतर प्रत्येकाला जायचे. असे अनेक लोकांचे मी उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. म्हणून इथं आल्यानंतर प्रत्येकाला जर जायचे, पण या मृत्यू लोकात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या शेवट जर गोड करायचा असेल तर याच्याकरता आमचे तुकोबराय सांगतात, इथं आल्यानंतर तुम्ही भजन करा. काय? देवे दिला देव भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. या भगवंताने आपल्याला शरीर कशा करता दिले? भजन करता करता. आमचे कबीरदास महाराजांचं एक दुआ आहे बाबा, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. नारायण भज नारायण भज नारायण भज नारायण श्रीमन नारायण तू भज मन नारायण. ते कबीरदास महाराज सांगतात का रे, आउट हात का मानव देव अल्लाने तुझ दिया आणि खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. काय ते कबीरदास महाराज सांगतात, हे शरीर भगवंताने दिलं, खाया पिया सुख से सोया म्हणजे खाऊन पिऊन तुझ्या सुखाने झोपला तर तुझं आयुष्य त्या ठिकाणी फुकट गेलं. आमचे तुकोबराय याच्या करता सांगता, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म जर तुम्हाला वायफळ जर घालवायचं नसेल तर बाबा देवाची प्राप्ती करा, देवाचं भगवंताचं भजन करा आणि या भगवंताच्या इच्छेनुसार ही सृष्टी चालते. कारण चाले शरीर कुणाची सत्य आणि कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. काय? त्या भगवंताच्या इच्छेनुसार आपले शरीर चालते. आपण बाबा झोपलो, झोपल्यानंतर सकाळी देवाला आपल्याला जर उठवायचं असेल तर उठवी. जर देवाला जर ठरवलं याला झोपूनच ठेवायचं तर देव त्या ठिकाणी झोपूनच ठेवतो. म्हणजे हे सगळं काही देवाच्या इच्छेनं चालतं. एकदा की पंढरपूरच्या मालकानं जर आवाज सोडला
यमाला जर सांगितलं ए यमा जाय आहुर्लीच्या समाधान महाराज गायकरला घेऊन ये, मला जावं लागेल. काय इथं कीर्तनकार सुद्धा वाचले नाही, इथं प्रवचनकार सुद्धा वाचले नाही. म्हणून विश्व माऊली ज्ञानोबा सांगतात शरीर जात आगवी हे नाशिवंत स्वभावेन म्हणून यात वाजून जावे पंढरकुमार. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला जायचे, पण साधू संत आम्हाला सावध करतात, वेळोवेळी सावध करतात. काय आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या विना डोनी बागा रे, आता जागा रे बाईनो जागा. आपल्याला जागे करतात, आपल्याला सावध करतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जर जन्म मरणाच्या जर तुम्हाला व्यथा चुकवायच्या असेल तर त्या भगवंताचं नाव घ्यायचं. त्या भगवंताने शरीर दिले, कशा करता दिले तर भजना करता दिले. दिवे दिला देव भजना घुमटा, तुया झाला फाटा बाधिकेचा. हे भगवंताने शरीर कशा करता दिले तर देवाचं भजन करण्याकरता दिले. पण इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांना बाबा कळत नाही. आता तुमच्याकडे बाबा उदाहरणार्थ तुमच्याकडं सोन्याची 2 तोळ्याची चेन आहे, दोन्ही हातामध्ये 2-2 तोळ्याचे ब्रेसलेट आहे. तुम्ही फिरायला गेले, तुमच्या कमरेला बंदूक आहे, तुम्ही फिरायला गेले, तुम्हाला अचानक चोरांनी गाठवलं, तुम्हाला धरलं, तुम्हाला भरपूर मारलं, ते सोनं काढून घेतलं आणि घरी आले. काही लोकांनी विचारलं का हो बाबा काय झालं? काही नाही, मला चोरांनी धरलं आणि मला त्या ठिकाणी गाठलं, मला मारलं, माझ्याकडचं सोनं काढून घेतलं. त्या लोकांनी विचारलं का हो बाबा तुमच्या कमरेला बंदूक होती, तुम्ही का काढली नाही? तुम्ही म्हणा नाही ना, बंदूक काढली असती तर त्यांनी मला अजून मारला असतं, ती बंदूकही घेऊन गेली असती. म्हणजे जी बंदूक तुमच्या जवळ दिली ती कशा करता दिली? फटाके वाजवाय करता. जर ती बंदूक जर तुम्ही काढली असती तर चोरांपासून तुमचा बचाव झाला असता. तसं यमापासून जर बचाव करायचा असेल तर देवाचं भजन काय, देवाचं भजन करायचं. इथं आल्यानंतर जाणं प्रत्येकाला जायचं बाबा. इथं आल्यानंतर भजन केलं तरी तुम्हाला जावं लागेल, पण जाणं प्रत्येकाला क्रम प्राप्त आहे. पण भजन केल्यानंतर त्या यमाचे तुम्हाला जो यमदंड मारिदी जोडीती तोडीती निष्ठुर आणि यमाची किंकर बहु चालू. जो यम आपल्याला मारतो तो मारणार नाही. आपल्या इथं वजनामध्ये आमच्या तुकोबाराने भजन केलं तर स्वतः भगवंत न्यायला आला. काय भगवंत घ्यायला आला, वजनामध्ये तुकोबारांची एंट्री झाली कुठं? त्या स्वर्गामध्ये. तसं आपण सुद्धा जर भजन केलं तर भगवंत आपल्याला जावं लागेल, यम आपल्याला घ्यायला येईल, पण आल्यानंतर त्या ठिकाणी वजनात आपली एंट्री होईल. काय वजनात एंट्री होईल. म्हणून भजन करायचं. आता इथं आल्यानंतर साधू संतांनी भजन केलं म्हणून त्यांचं त्या ठिकाणी मरणाला त्याने टाळलं. आता आपल्याकडं तुमच्या माहिती करता सांगतो बाबा, साधू संतांनी मरणाला टाळलं, आमच्या तुकोबांनी मरणावरती काळावरती विजय मिळवला. तो काळ आपल्याला घ्यायला येतो, कारण आपण आपलं मरण त्या ठिकाणी टाळू शकत नाही. काळ आपल्याला घ्यायला येतो. माणूस आपलं मरण टाळू शकत नाही, पण साधू संत त्यांच्या इच्छेने येतात, त्यांच्या इच्छेने जातात. जोपर्यंत कार्य आहे तोपर्यंत राहतात, कार्य संपल्यानंतर निघून जातात. आमचे विश्वगुरु निवृत्तीनाथांना काळ घेण्याकरता आला. काय काळ घेण्याकरता आपण नाशिक जिल्ह्यात राहतो बरोबर, म्हणून निवृत्तीनाथांचं उदाहरण सांगतो. त्या निवृत्तीनाथांना काळ घेण्याकरता आला. आता निवृत्तीनाथ महाराज म्हणले साधारण व्यक्ती का? आता विश्वगुरु निवृत्तीनाथ म्हटल्यानंतर आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव बाबा. तसं म्हणायला जर गेलं तर आपला नाशिक जिल्हा भाग्यवान आहे. ज्या वारकरी संप्रदायाचा हजारो कीर्तनकार आम्ही सर्व त्या ठिकाणी आनंदी शिकलो सर्वांकरता. त्या ठिकाणी आज काही पंक्ती असतात, काही त्या ठिकाणी लोक आमची त्या ठिकाणी उठाठेव करतात. आजही तुम्ही बघा 2-2, 3-3 कोटीच्या बंगल्यामध्ये कीर्तनकारांना जेवण असतं बाबा. काही लोक हा सहज म्हणतात कीर्तनकारांना 40-40, 50-50 लाखाच्या गाड्या. पण याच्या मागचे कष्ट तुम्ही बघा. काय याच्या मागचे कष्ट बघा. ज्या आनंदी मंदिर राहत असताना त्या लोकांनी आम्हाला मधुकरी जर दिली नसेल तर आम्ही उपाशी झोपलो असेल कीर्तनकार लोक. म्हणून विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो. ज्या विश्वमाऊली ज्ञानोबाराने वारकरी संप्रदायाचा पाया रवला, ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिले देवालया. ज्या विश्वमाऊलींनी पाया रवला त्या विश्वमाऊली ज्ञानोबाराचे गुरु कोण आहे? निवृत्तीनाथ महाराज. म्हणून ज्या विश्वमाऊलींचे गुरु निवृत्तीनाथ महाराज आमच्या जिल्ह्याचे म्हणून आम्ही भाग्यवान आहे. अजूनही अनेक रंगाने त्या ठिकाणी नाशिक जिल्हा भाग्यवान आहे. ही जग कशावरती चालते बाबा? शेवटचं उदाहरण सांग, म्हणजे मुद्दा सांगतो. कारण आता इथं प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायचं मंदिर आहे बाबा, आणि त्या हनुमंतरायचं जन्मस्थान कुठे? अंजनेरी, नाशिक जिल्ह्यात बरोबर. अजून रामाकडे सगळीकडे मंदिर बाबा, पण काळ्या रामाचं मंदिर कुठे दादा? पंचवटी, नाशिक जिल्ह्यात भाग्यवान. ज्या वेळेला जगाच्या मालकाला अयोध्येतून काढून म्हणजे
नगरीतून काढून दिले वनवासाला. स्वतःच्या आईनं का सांगितलं तुला आम्हाला वनवास भोगावा लागेल. जगाच्या मालकाला वनवासाला पाठवल्यानंतर त्या प्रभू रामचंद्रांनी सुद्धा कुठल्या जिल्ह्याचा आश्रय घेतला? राम कुठं आले आधी? पंचवटीला आले, म्हणून नाशिक जिल्हा भाग्यवान आहे. जगाच्या मालकाचे पाय आमच्या जिल्ह्याला लागले म्हणून आमचा जिल्हा भाग्यवान आहे, याचा आम्हाला गर्व आहे. म्हणून हे जग कशावरती चालतंय बाबा? आता कशावरती चालतं? पैशावरती चालतं. प्रत्येक जण इथं पैसा कमावण्यात व्यस्त आहे बाबा, आणि कमावलं पाहिजे बाबा. काय कमावलं पाहिजे? काही लोक सर म्हणतात काय बा तुम्ही इतके पैसे करता, धावपळ करता, तुम्हाला काय सोबत न्यायचं आहे का? बाबा पैसा सोबत न्यायचा नाही हे मला पण मान्य. आता मला सांगा, तुम्ही आरसाऱ्याचे बाबा, तुम्हाला बाजारपेठ कुठली? टाकेत गोटी. तुम्ही गोटीला आला, गोटीला आल्यानंतर तुमच्या नातवण करता 1 डझन केळी घेतली बाबा. काय? 1 डझन केळी घेतली, बरोबर? आणि 1 डझन केळी घेतली. केळी घेतल्यानंतर केळी तुम्ही घरी नेली आणि तुमच्या नातवांनी केळी खाली. आता मला सांगा, केळी खाण्याकरता तुम्ही सालटे काढून टाकले, मुलांनी सालटे फेकून दिले, मधला गीर खाला, सालटे फेकून दिले ना. मग मला सांगा, गोटीवरून तुम्ही सालटे कशाला वजन यायला? वजन कशाला नाही? मग ते सालटे गोटीलाच फेकायचे तुम्ही. पण ते सालटे गोटीला फेकून जमणार नाही. ते केळं जर तुम्हाला सुरक्षित घरी न्यायचे असेल तर त्याच्याकरता कातडीची गरज आहे. तसं जीवनामध्ये पैसा सोबत न्यायचा नाही बाबा, पण जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत आधी जिवंत आहे तोपर्यंत पैशाची गरज आहे, मरेपर्यंत पैशाची गरज आहे. कारण आमचे तुकोबारा सांगतात धनवंता लागेल सर्व मान्यता आहे जगी. इथं तुमच्याकडे जर पैसा असेल, धन असेल तर लोक तुम्हाला विचारणार, आणि तुमच्याकडे जर पैसा नसेल तर लोक तुम्हाला रामराम सुद्धा करणार नाही. म्हणून इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत पैशाची गरज आहे, म्हणून पैसा कमवला पाहिजे. म्हणून हे जग पैशावरती चालतं. आणि तू पैसे छापायचा छापखाना कुठे हो बाबा? नाशिक रोड. म्हणून नाशिक जिल्हा भाग्यवान बाबा. म्हणून या नाशिक जिल्ह्याचं वैभव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, या निवृत्तीनाथांना काळ घेण्याकरता आला. इथं होतो काय? काळ घेण्याकरता आला. निवृत्तीनाथांनी काळाला 2 बोट दाखवली. किती? 2 बोट. त्या काळाला त्या यमाला असं वाटलं की अरे यांच्या जीवनातलं काहीतरी कार्य बाकी, म्हणून अजून 2 वर्षाने आपण आलं पाहिजे. म्हणून काळ परत 2 वर्षाने आला. आता 2 वर्षांनी काळ आल्यानंतर आता विश्वमाऊली ज्ञानोबाराने 2 बोट वर केली. काळाला असं वाटलं अजून काहीतरी कार्य बाकी असेल, म्हणून परत काळ 2 वर्षाने आला. आता परत 2 वर्षाने आल्यानंतर सोपान काकाने 2 बोट वर केली. आता परत काळ 2 वर्षाने आला. आता 2 वर्षाने आल्यानंतर जी चिमुकली आदिशक्ती मुक्ताबाई, या मुक्ताबाईने काळ 2 बोट दाखवली. सांगितलं ये यम्या. काय? यम्या पावशी. आपण नाही म्हणायचं बरं, हे फक्त मुक्ताबाई नाही म्हणायचं, कारण यम हा दक्षिणेचा राजा आहे, तो आपल्याला घ्यायला येणार आहे, त्याला आपण यम्या म्हणायचं नाही. मुक्ताबाई का म्हटल्या? कारण मुक्ताबाईचा तितका अधिकार आहे, म्हणून यम्या आपण म्हणायचं नाही. त्या मुक्ताबाईने सांगितलं हे यम्या, 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तू आम्हाला घ्यायला येऊ शकत नाही. आणि मी याच्याही पुढे जाऊन सांगतो बाबा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही. जोपर्यंत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आहे, मुक्ताबाई आहे, सोपान काका आहे, विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, वैरागी भास्कर, जगद्गुरु तुकोबारा आहे, नाथ बाबा आहे, नामदेव आहे, तोचपर्यंत हा चंद्र आहे. ज्या दिवशी साधू संतांचं इथलं अस्तित्व नष्ट होईल त्या दिवशी चंद्रही राहणार नाही आणि सूर्यही राहणार नाही. म्हणून काळावरती विजय निवृत्तीनाथांनी मिळवला. पण कशाच्या जोरावरती? भजनाच्या जोरावरती. तितका अधिकार होता. म्हणून काळावरती जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला भजन करावं लागेल. काय? तुम्हाला मारावं लागणार आहे, पण भजन केल्यानंतर त्यातून तुमची मुक्तता होऊ शकते. म्हणून या ठिकाणी तुम्ही भजन करायचं. आता भजन केल्यानंतर अनेकांनी त्या ठिकाणी काळ गुलाम सलाम करीन तू कया घरी राबत असेल, ते तुकोबारांना काळ सलाम करायचा बाबा, राम राम करायचा. कोण? काळ. पण काय करायचा? तितकं भजन होत. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे तुकोबारांचे अभंग बाबा मला आता आठवला. शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेली. तुकोबारांना फक्त शिंक आली, जांभळी गेली आणि खोकला गेला का तेवढाच वेळ त्यांच्या वाया जायचा पाहिजे. नाही ते इतर वेळेस सगळं भजनातच काय. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारांनी काळ गुलाम सलाम करी, त्या काळानं सलाम केला. राम राम करायला तू त्या नियम यायचा. म्हणून इतकी अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांनी सुद्धा काळावरती विजय मिळवला. विश्वगुरु निवृत्तीनाथांनी काळावरती विजय मिळवला. आणि तुम्ही आम्ही सुद्धा काळावरती जर विजय मिळवला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच काम करावं लागेल, भजन करावं लागेल. आता इथं दादांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. त्यांची 2 मुलं, एक धनराज आणि एक समाधान, बरोबर. त्या दोन्ही मुलांनी आपल्या बापाचं त्या ठिकाणी इथं वर्ष श्राद्ध केलं. तुम्ही म्हणशाल बाबा
वर्ष श्राद्ध करण्याची काय गरज आहे? मी तुम्हाला सांगितलं या जीवाचा तिथे निकाल आहे. मराव प्रत्येकाला लागणार आहे. इथं या जीवाचा निकाल आहे. पण या जीवाच्या मरणाच्या वेळी जर काही चुकीचं त्या ठिकाणी आपण नाही का म्हणतो, वेळ चुकीची असल्यानंतर, काळ चुकीचा असल्यानंतर माणसाला जावं लागतं. आणि हे जर इथं त्यांना जर वरती गेल्यानंतर काही जर पुण्य कमी पडलं तर हे जे नामस्मरणाचं पुण्य प्रवचनाचं हे त्यांना तिथं मिळतं. म्हणून प्रवचन कीर्तन केली जातं बाबा. काय म्हणून प्रवचन ठेवली जातात. आता इथं नामस्मरण केल्यानंतर या जीवाला त्या ठिकाणी शांतता लाभते. म्हणून त्या ठिकाणी नामस्मरण करायचे. काही लोक गरुड पुराण वाचतात. जे अपघाती लोक गेल्यानंतर काही लोक गरुड पुराण लावतात. इथं लावलं होतं बाबा गरुड पुराण. गरुड पुराण का लावतात बाबा? कारण ते पुण्य असतं. ते गरुड पुराणाच्या त्या जीवाला आत्म्याला ते शांती लागावी या दृष्टीनं तिथं गरुड पुराण लावतात. काही लोक प्रवचन करतात. म्हणून कीर्तन प्रवचन केली पाहिजे. जर या जीवाला तिथं पुण्य कमी पडलं हे पुण्य लगेच तिथं प्राप्त होतं. म्हणून कीर्तन प्रवचन केली पाहिजे. आता या दोन्ही मुलांनी त्या ठिकाणी वडिलांच्या नावाने या ठिकाणी वर्ष श्राद्ध केलं. द्यावे तेवढे धन्यवाद थोडी. कारण या सृष्टीमध्ये काही लोक इतके म्हणजे आई वडिलांची सेवा करण्यात त्यांना वेळ नाही बाबा. काय वेळ नाही. पण जोपर्यंत आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करायची. इकडे लक्ष द्या. महत्वाचा विषय सांगतो. जोपर्यंत 15-10 मिनिटांमध्ये प्रवचन संपवतो भाऊ. काय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करायची. आणि मेल्यानंतर सुद्धा सेवा करायची. म्हणजे 10वा असेल 13वा असेल वर्ष श्राद्ध असेल महिना असेल हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य. कारण माय बाप केवळ काशी आणि ते नेणं जावे तीर्थाची. आई वडिलांची सेवा केल्यानंतर तीर्थाला जायची गरज नाही बाबा. काय माय बाप केवळ काशी ते नेणं जावे तीर्थाची. तीर्थाला जाण्याची गरज नाही. ज्यांनी आई वडिलांची सेवा केली तीर्थाला जायची. तुम्ही म्हणता बाबा तुम्ही सांगता तीर्थाला जायचं ना, उद्या आम्ही तीर्थाला जाणार नाही असं नाही. तीर्थाला तुम्ही जात. मी तीर्थाची अवहेलना करतो असं नाही. पण आई वडिलांची सेवा सुद्धा करा. जर तुम्ही तीर्थाला गेले आणि आई वडिलांची सेवा नाही केली त्यात काही फायदा नाही. आता तुमचं इथं गाव आहे. हे गावच आहे का वाडी? गाव आहे बरोबर. आता तुमचं राजूर गाव आहे. इथून 5 ट्रकावर बाबा इगतपूरला गेलो. काय 5 ट्रकावर आणि जो नवरदेव त्याला घरी ठेवलं तुम्हाला तिथं मुरमुरी सुद्धा देणार नाही बाबा. काय म्हणजे जशी वरणाला शोभा नवरदेवाशिवाय तशी जीवनाला शोभा आई वडिलांच्या सेवेशिवाय नाही. म्हणून आई वडिलांची सेवा महत्वाची. इथं आपल्या सृष्टीमध्ये एक संत होऊन गेले. त्यांचं नाव रोहिदास महाराज. काय संत रोहिदास महाराज. त्या रोहिदास महाराजांनी माय बाप केवळ का असेल त्याने जावी तीर्थाची याच्या कथा उदाहरण देतो. शेवटचं समाप्त करतो. त्या आई वडिलांची सेवा इतकी केली का त्या रोहिदास महाराजांकडे एक त्यांचा मित्र सांगितलं हे रोहिदास चल ना तीर्थयात्रेला. त्या रोहिदास महाराजांनी सांगितलं अरे बाबा मी आलो असतो तीर्थयात्रेला पण माझ्या आई वडिलांची सेवे करता इथं माणूस नाही. माझ्या आई वडिलांना सांधेवाताचा त्रास आहे. काय सांधेवातात. आणि ज्या वेळेला आई वडिलांना सांधे दुखतात त्यावेळेला त्या आई वडिलांना मी झोक्यावरती ठेवतो म्हणजे चोपाळ्यावरती ठेवतो. आणि त्यांचा त्या ठिकाणी ते दोर हलवला की त्यांना डुकली लागते आणि त्यांना झोप लागते. म्हणून त्या ठिकाणी मला तीर्थयात्रेला जायला वेळ नाही. आता त्या मित्राने विचारलं म्हणे रोहिदास मी जेव्हा बघतो तेव्हा तू दुकानावरती असतो. आता दुकान म्हणलं कसं रोहिदास महाराज कसलं दुकान? चपला शिवायचं. वा चर्मक समाजाचे संत काय राहतं. कीर्तन प्रवचन सुद्धा ऐकण्यामध्ये बाबा लक्ष लागतं. या आपण ज्याला म्हणतो ना फोडजीची रेंज लागते. कापूर बुद्धीचं माणूस लागत. तुम्ही कापूर बघा अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर लगेच जळून खाक होतो आणि लगेच मागे सुगंध सोडून जातो. तसं कापूर बुद्धीचे लोक लागतात. आता रोहिदास महाराजांना कसलं दुकान म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं चर्मक समाजाचं म्हणजे चप्पल शिवण्याचं. आता मित्राने विचारलं म्हणे रोहिदास तू म्हणतो की माझ्या आई वडिलांना सांधेवाताचा त्रास आहे आणि त्यांना धोका द्यायला लागतो आणि त्यांना डुकली लागते आराम होतो. मी जेव्हा बघतो तेव्हा तू दुकानावरती असतो मग तू धोका हलवतो कधी? त्या रोहिदास महाराजांनी उत्तर दिलं म्हणे हे बाळू ज्यावेळेला मी दुकानावरती असतो त्यावेळेला माझ्या आई वडिलांच्या धोक्याचा दोर मी माझ्या शेंडीला बांधतो. कुठं? शेंडीला बांधतो. आणि ज्या वेळेला मी काम करतो त्यावेळेला माझी मान हालते आणि त्या ठिकाणी झोकाही हालतो आणि तेव्हा माझ्या आई वडिलांना त्या ठिकाणी झोप लागते आराम होतो. म्हणजे इतकी सेवा कोणी केली? रोहिदास महाराजांनी. आणि म्हणून त्या बाळूनं सांगितलं रोहिदास महाराज ठीक आहे तुमची सेवा चालू द्या. मी तीर्थयात्रेला चाललो आणि जात असताना तिथून एक काशीचा पंडित आला आणि तिथून चालला होता त्याची चप्पल तुटली बाबा. त्या महान पंडितांना सांगितलं रोहिदास महाराजांकडे सांगितलं माझी चप्पल तुटली एवढी चप्पल शिवून द्या. रोहिदास महाराजांनी सांगितलं हाच माझा धंदा आहे मला हेच करावं लागतं. चप्पल शिवल्यानंतर त्या महात्म्यानं आपल्या खिशातून 1 रुपया काढला मजुरी
त्या रोहिदास महाराजांना दिली. त्या रोहिदास महाराजांनी सांगितलं जो माणूस तीर्थयात्रेला जातो त्याची मजुरी मी घेत नाही. आपल्याकडे वारीत गेल्यानंतर लोक अनेक जण दान करतात बाबा, तुम्हाला माहिती. तसं रोहिदास महाराजांनी सांगितलं मी 1 रुपया घेणार नाही. उलटा रोहिदास महाराजांनी खिशातून 1 रुपया काढला, त्या महात्म्याला दिला. सांगितलं हा 1 रुपया काशीला गेल्यानंतर गंगामाई समर्पित करा. कोणाच्या नावाने? माझ्या नावाने. आपल्याकडे पानफुलाला पैसे देतात ना बाबा, तसं रोहिदास महाराजांनी 1 रुपया दिला. महात्मा निघून गेला. निघून गेल्यानंतर काशीला पोहोचला. काशीला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी गंगेचं स्नान झालं, काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आता महात्मा घरी निघाला. पण घरी निघाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं वाटेत कुणीतरी एक मुलगा भेटला होता चप्पल शिवत असताना. त्यानं सांगितलं हा 1 रुपया गंगामाई समर्पित करा. मला आठवण राहिली नाही. डबल तो त्या ठिकाणी गंगेपाशी गेला, आपल्या खिशातला 1 रुपया काढला आणि त्या गंगेत टाकला. चमत्कार असा झाला बाबा, त्या 1 रुपयाच्या बदल्यात ती गंगामाई त्या ठिकाणी प्रकट झाली. तो 1 रुपया वरची वर झेलला. झेलल्यानंतर त्या 1 रुपयाच्या बदल्यात सोन्याचं कंकण दिलं. कोणी? गंगामाईने महात्म्याला सोन्याचं कंकण दिलं. सांगितलं ज्यानं हा 1 रुपया दिला त्याला 1 कंकण नेऊन द्या. आता महात्म्याने सांगितलं हो. त्या ठिकाणी महात्मा पुढे आला, पण महात्म्याला मोह सुटला. काही लोकांना मोह सुटतो, धनाचा मोह सुटतो बाबा. त्यानं सांगितलं म्हणे आता हा 1 रुपया रोहिदास महाराजांनी दिला आणि आपण गंगामाई टाकला. गंगामाईने सोन्याचं कंकण दिलं आणि जर ह्या 1 रुपयाच्या बदल्यात त्यांनी त्या रोहिदास महाराजांना द्यायला लावलं, जर आपण रोहिदास महाराजांना जर दिलं नाही त्याला काही स्वप्न पडणार नाही. या आपण एखादं विकून टाकू आणि याचा आपल्याला पैसे घेऊ. म्हणजे धनाचा लोभ सुटला. त्यानं त्या महात्म्यानं ते कंकण एका सोनाराला विकलं. आता सोनाराला विकल्यानंतर त्या सोनारानं एका राजाला विकलं. राजानं ते राणीला दिलं. काय? राणीला दिलं. आता इतकं बरजरी कंकण गंगामाईने दिलेलं कंकण तुम्ही आम्ही नाही खरेदी करू शकतो. मग राजानं खरेदी केलं आणि आपल्या पत्नीला दिलं, म्हणजे राणीला दिलं. राणीनं ती हातात घातलं. आता राणीनं हातात घातल्यानंतर आपल्याकडे महिलांना एक गोड आजार आहे बाबा. तुमच्याकडे मला माहित नाही बरं. तुम्हाला जिल्हा काय? तालुका नाशिक तालुका. आमच्या इगतपुरी तालुक्यात सांगते मी. मग आमच्याकडं महिलांनी सोनं घातल्यानंतर इतर महिलांना दाखवल्याशिवाय ते झोपती नाही, जेवण सुद्धा करती नाही. हे आमच्या इगतपुरी तालुक्यात सांगतो मी, तुमच्या तालुक्यात सांगत नाही. म्हणून त्या राणीनं आख्या गल्लीमध्ये ते सोन्याचं कंकण दाखवत त्या ठिकाणी महिलांना दाखवू लागली. पण महिलांनी बघितलं, म्हण का ग राणी तुला हात 2 आहे. मग राजाने 1च कंकण का दिलं, 2 कंकण का नाही दिली? आता आग लावून दिली. लगे राणीनं राजाला गाठलं, सांगितलं मला अजून 1 कंकण पाहिजे. आता राजा म्हटल्यानंतर साधारण व्यक्ती का? राजा बोलत तिथं दल आलं. लगेच राजाने ऑर्डर दिली. सांगितलं लगेच सोनाराकडे जा, दुसरं कंकण तयार करा. पण कंकण सोनाराकडे गेल्यानंतर त्या प्रधान लोक गेले सोनाराकडे. सांगितलं आम्हाला दुसरं कंकण दे. सांगितलं 1 कंकण मी तयार केलं नाही, माफ करा. कोणीतरी एक महात्मा आला त्यानं मला 1 कंकण दिलं. त्या महात्म्याचा शोध घ्या. त्या महात्म्याचा शोध घेतला. सांगितलं आत्ताची आता दुसरं कंकण दे, नाही तर तुला उद्या सूर्यास्त व्हायच्या आत फासावं दे. काय? आता राजा म्हटल्यानंतर काही करू शकतो बाबा. असं म्हटल्यानंतर महात्म्याला टेन्शन आलं. महात्म्यानं लगेच रोहिदास महाराजांची भेट घेतली. रोहिदास महाराजांच्या पाया पडू लागले. सांगितलं हो महात्म्याने तुम्ही इतके मोठे आहात, तुम्ही काशीला गेला, तुम्ही माझ्या का पाया पडता? सांगितलं घडलेला प्रकार सगळा सांगितला. तू 1 रुपया दिला, त्या 1 रुपयाच्या बदल्यात कंकण दिलं, ते तुला द्यायला लावलं होतं, मी विकून टाकलं. त्या सोनाराने राजाला विकलं. पण राजा आता दुसरं कंकण मागतोय आणि त्यानं सांगितलं जर दुसरं कंकण दिलं नाही तर तुला फासावं दे. आता संत तोची जाणाची की आणि दया क्षमा ज्यांच्या आहे. संतांच्या ठिकाणी दया आहे. आता त्या जागी जर आपण असतो तर पहिल्यांदा महात्म्याला हाणला. तू गंगामाईने कंकण दिलं, मग ते मला का दिलं नाही? पण आमचे साधू संत नाही. साधू संतांनी जगावरती उपकार केले. त्या रोहिदास महाराजांनी सांगितलं महात्माजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुम्हाला दुसरं कंकण देतो. आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी नमस्कार केला, चरण तीर्थ घेतले, आई वडिलांचे पाय धुतले आणि जे भांडे बुडवण्याचं ते चप्पल म्हणजे चर्मक सामान जे भांडा असतं चप्पल बुडवण्याचं ते घाण पाणी ओतून दिलं. आपल्या आई वडिलांचं चरण तीर्थ घेतलं, त्या भांड्यात टाकलं, चांगलं पाणी घेतलं, त्या भांड्यात टाकलं, आई वडिलांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर खिशातून 1 रुपया काढला आणि त्या भांड्यात टाकला. त्या भांड्यातून गंगामाई प्रगट झाली. काय? भांड्यातून गंगामाई प्रगट झाली आणि दुसरं कंकण दिलं. माझं सांगायचं तात्पर्य हे का माय बाप केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थाची. आई वडिलांची सेवा केल्यानंतर तीर्थ तुमच्या घरी चालून येईल. आता रोहिदास महाराजांनी जाग्यावरती ज्या भांड्यामधून गंगामाई प्रगट झाली दुसरं कंकण दिलं. का काशीला गेले रोहिदास महाराज? नाही गेले. म्हणून तेव्हापासून म्हणे बरं का मावशी आपल्याकडे बाबा मन चांगा तो
कटोट में गंगा ही म्हण रोहिदास महाराजांपासून बरं. अलीकडले लोक सांगतात का ही मी केलं ते मी केलं, तू काहीच केलं नाही. जे केलं ते सगळं आमच्या साधू संतांनी केलं, तुम्ही आम्ही काही केलं नाही. म्हणून त्या रोहिदास महाराजांनी जाग्यावरती त्या ठिकाणी कंकण दिलं. म्हणून आई वडिलांची सेवा केल्यानंतर तीर्थाला जायची गरज नाही. त्या ठिकाणी आई जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई आणि वडील तोपर्यंत जग आहे, जोपर्यंत जग. आता मी घरी गेल्यानंतर, आता मी इथून गेल्यानंतर आता दिवस आहे, पण ज्या वेळेला रात्र असते त्यावेळेला मी जोपर्यंत कीर्तनावरून येत नाही तोपर्यंत माझे आई वडील झोपत नाही. काय म्हणजे आई वडिलांच्या ठिकाणी, मुलाच्या ठिकाणी जो कळवळ आहे तो आई आणि वडील. बाबा आयुष्यभर तुमच्यावरती अनेक जण प्रेम करतील, अनेक जण प्रेम करतील, पण जोपर्यंत हे बा तुमच्यावरती भाऊ प्रेम करेल, बहीण प्रेम करेल, मित्र प्रेम करेल, पण यांचं प्रेम कसं आहे बाबा, स्वार्थी प्रेम आहे. पण आमच्यावरती निस्वार्थ पद्धतीनं प्रेम करणारी पहिलं पात्र म्हणजे आमची आई आणि दुसरं पात्र म्हणजे आमचे वडील. काय कुठल्याही गोष्टीचा आई मुलावरती जिवंतपणे प्रेम करते बाबा, यात नवल नाही. आई मेल्यानंतर सुद्धा आपल्या मुलावरती प्रेम करते. याच्याकरता तुम्हाला एक बाजारामध्ये पुस्तक विकत मिळेल, त्या पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई. साने गुरुजींचं पुस्तक, इतकं गोड पुस्तक, छोटं पुस्तक, तुम्ही वाचा. त्या साने गुरुजींनी सांगितलं मी म्हणजे आई मेल्यानंतर सुद्धा माझ्या आईनं माझ्यावरती प्रेमच केलं. म्हणजे आई जिवंतपणे मुलावरती प्रेम करते, यात नवल नाही. आई मेल्यानंतर सुद्धा प्रेम करते, तिचं नाव आई. म्हणून आमच्या तुकोबारांचं प्रमाण आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवळ्याची जाती आणि परी लावा विन प्रीती. जोपर्यंत आई आणि वडील आहे तोपर्यंत आपल्यावरती प्रेम करणार, निस्वार्थ पद्धतीने आपल्या मुलावरती प्रेम करत असतात. बाप असतील, जोपर्यंत आपल्या घरात बाप आहे तोपर्यंत आपल्या घरावरती कोणी वाकडी नजर करू शकत नाही. पण ज्या दिवशी आपल्या बाप गेल्यानंतर घर त्या ठिकाणी पोरकं होत असतं, आई गेल्यानंतर घर ते पोरकं होत असतं. म्हणून आई वडिलांची सेवा करणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी. म्हणून यावे तेवढे धन्यवाद. इथं धनराज भाऊ असतील, समाधान भाऊ असतील, दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध केलं. प्रत्येक जण त्या ठिकाणी करतं ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं, पण या मुलांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे हे नक्की तुम्हाला सांगतो, या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या नारदाच्या गादीवरून सांगतो का हे मुलांना स्वर्गातून त्यांचे वडील नक्की आशीर्वाद देतील. आमचे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पेतृ आशीर्वाद देतील आणि कल्याण इच्छिती व्हावेत आहे. माझ्या मुलांचं कल्याण व्हावं ही इच्छा पुढे प्रगट करतील, स्वर्गात करतील. आणि जर केलं नाही, आपल्या आई वडिलांचं पिंडदान असेल, दशक्रिया असेल, वर्षश्राद्ध असेल, जर केलं नाही तर याचा तोटा तुम्हाला सांगतो. आमचे तुकोबाराय सांगतात, आहा कटकटा करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. आपल्या नावाने आहा कटकटा करीती पितर म्हणजे आपल्या नावाने आपले पितर त्या ठिकाणी बोट मोडत असतात. कुठं? स्वर्गामध्ये बोट मोडत असतात. हा वंशी दुराचारी, हा दुराचारी पुत्र आमच्या वंशात जन्माला आला, हे त्या ठिकाणी स्वर्गातून त्या ठिकाणी बोट मोडत असतात. म्हणून या मुलांना यांचे वडील नक्की आशीर्वाद देतील अशी इच्छा प्रगट करतो. बाप गेल्यानंतर अनेक दुःख होत असतात. जोपर्यंत पक्षी दिवसभर कुठेही गेला तरी संध्याकाळी कुठे येतो? घरट्याकडे, पिल्लांकडे येतो. एक कवीनं असं छोटस गाणं म्हणलं, मी म्हणायचा प्रयत्न करतो बाबा. माय मंदिर आलले लागे कस फुटाया, माय मंदिर आलले लागे कस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना बेटाया, तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली मुखी भरविला चारा, उड रक्ताला लागली लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना बेटाया. पक्षी दिवसभर कुठेही गेले तरी संध्याकाळी कुठं घेतात? आपल्या घरट्याकडे येतात. तसं आई वडील दिवसभर कितीही कष्ट करायला गेले तरी संध्याकाळी कुठे येतात? आपल्या घरी येतात, आपल्या मुलांना त्या ठिकाणी सांभाळतात. म्हणून आई वडिलांचे उपकार आपल्यावरती आपल्याच्यानं फिटू शकत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करायची. बाप गेल्यानंतर बापाची किंमत करते, आई गेल्यानंतर आईची किंमत करते. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून जीवन जगत असताना 3 गोष्टी करा. काय बाबा? 3 गोष्टी करायच्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची. का घालायची माळ?
काय घालायची बाबा? कारण आमचे तुकोबाराय सांगता उद पंडू भाळ कंठी शोभे माळ आणि कापी जे कळी काळ तया पिन. गळ्यात जर बाबा माळ घातली तो यम आहे आपल्याला. जो कळी काळ आपल्याला घ्यायला येतो तो कळी काळ सुद्धा त्या तुळशीच्या माळेला असा लटलटा कापत असतो. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. पण बाबा काही लोकांना तुम्हाला सांगतो, आता इथं थोडे लोक आहेत, तुम्हाला सांगतो थोडे परिणुरे चांगले लोक असं ऐकणारे. आपण जरी एखाद्या ठिकाणी गेलो जर कोणाला जर म्हणून बाबा माळ घाल, ते काही लोक म्हणतात आमच्या मनाची माळ. काय आमच्या मनाची माळ? पण इथं मनाची माळ सांगितली, इथं मनाची माळ चालत नाही. आमचे नाथ बाबा सांगतात तुळशी माळ घाला, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ गळ्यात घालायची. काय तुळशीची माळ? म्हणून तुळशीची माळ घालायची. त्या माळेला काळ सुद्धा लटलटा कापत असतो. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. मेल्यानंतर सुद्धा सेवा करणं म्हणजे दावा असेल, पिंडदान असेल, वर्षश्राद्ध असेल, महिना असेल ते करणं. आणि जोपर्यंत आपल्या धर्मामध्ये आपली गायीची सेवा करायची. मी तुम्हाला मागे बोलून गेलो, गाय कसा बैल द्यायची नाही. आपल्याकडे एक सजन कसे संत होऊन गेले पूर्वी जन्मामध्ये फक्त गाय कसा बैला धरण्याकरता मदत केली बाबा. काय मदत केली? गाय त्यांची नव्हती, फक्त मदत केली कसा बैला धरण्याकरता. तरी पुढच्या जन्मात त्यांचे हात देवाने कलम केले. आता तुम्ही विचार करा, ज्यांनी टेम्पो भरून दिल्या त्यांचं काय काय कट होईल ते तुम्ही विचार करा. म्हणून गाय कसा बैला द्यायची नाही, गायीची सेवा करायची. आपल्या हिंदू धर्माचं ते दैवत आहे म्हणून गायीची सेवा करायची. गायत पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गंध लावायचा. गंध का लावायचा? जसं विवाही स्त्री आपल्या पतीच्या नावाचं कुंकू लावते तसा भगवंत आपला पती, भगवंत आपला मालक आहे म्हणून त्याच्या नावाचं त्या ठिकाणी गंध लावायचा. म्हणून तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळ वैष्णवांचा. वारकऱ्यांविषयी मनात प्रेम असावं. आई वडिलांची सेवा करावी. व्यसन करू नका. का व्यसन करू नका? व्यसनाने अनेक जणांचे त्या ठिकाणी जीवन उद्ध्वस्त झालं. म्हणून व्यसनाच्या आळी जाऊ नका. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. बाप आहे तोपर्यंत सेवा करा, बाप गेल्यानंतर सुद्धा सेवा करा. बाप गेल्यानंतर जीवनामध्ये खूप दुःख आहे. म्हणून एक कवी असं सांगतो, एक छोटस गीत गातून लगेच त्या ठिकाणी सेवा सांगतो. सोडून गेले बाबा मायले कराना, सोडून गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात, एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा गदिवा. सोडून गेले बाबा मायले कराना, बाबा 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 म्हणू मी कोणाला. म्हणून वडील गेल्यानंतर खूप दुःख असतो. असो ज्यांच्या परिवारातून वडील गेले त्यांना भगवान परमात्मा त्या दुःखातून सावरण्याची शक्ती दो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा त्या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणी असेल, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या असेल चरणी समर्पित करतो. ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं ते आमचे मित्र त्या ठिकाणी राम महाराज जाधव असतील. त्यांचं प्रवचन होतं पण त्यांना जमलं नाही म्हणून मला त्यांनी फोन केला. मला अजून एक प्रवचन होतं, मी ते प्रवचन करून इथं आलो. म्हणून त्यांचे त्या ठिकाणी धन्यवाद, त्यांचे आभार. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल.